Hello everyone, my name is Rama Dange. I am a third year MBBS student in एम्स नागपूर. तर आज आपण लोकोमोशन आणि मुवमेंट हा चॅप्टर कंटिन्यू करू. ठीक आहे. आपण काल स्ट्रक्चर, सार्कोमियर, स्केलेटल मसल्स, ऍक्टिन, मायोसिन हे फिलामेंट्स बघितले होते. आता आपण ऍक्टिन आणि मायोसिन हे फिलामेंट्स कसे आहेत आपल्याकडे ते बघूया. ठीक आहे. तर ऍक्टिन आणि मायोसिन हे काय आहेत? आपले दोन कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. तर आपल्याकडे कोणते दोन प्रोटीन्स होते? एक होतं ऍक्टिन आणि दुसरं होतं आपल्याकडे मायोसिन. तर पहिले आपण बघू ऍक्टिनचं स्ट्रक्चर कसं असतं. ठीक आहे. तर ऍक्टिन जे आहे ते काय आहे? थिन फिलामेंट आहे आणि तो दोन फिलामेंटस ऍक्टिन्सनी बनलेला आहे. ठीक आहे. इथे आपण बघू शकतो की each actin or thin filament is made up of two F filamentous actins helically bound to each other. म्हणजे काय म्हणताय की जे आपल्याकडे ऍक्टिन आहे पूर्ण फिलामेंट, जो थिन फिलामेंट आहे आपल्याकडे तो दोन फिलामेंटस ऍक्टिन्सनी बनलेला आहे. दोन फिलामेंट्स आहेत त्यांच्यानी बनलेला आहे, जे की आपल्याला वूंड नेचरमध्ये जसं आपलं डीएनए असतो त्या फॉर्म मध्ये, पण डीएनए सारखं वूंड फॉर्म मध्ये आहे. एकाच्या आता भोवती असं ते असं आपल्याकडे दोन आहे, हेलिकली वूंड टू इच अदर. ठीक आहे. तर आपल्याकडे असे दोन फिलामेंटस ऍक्टिन्स आहेत जे हेलिकली वूंड टू इच अदर आहे. ठीक आहे. आणि ईच फिलामेंटस ऍक्टिन म्हणजे जी एक थ्रेड दाखवले आहे त्या एका थ्रेड मध्ये खूप सारे असे छोटे छोटे युनिट्स आहेत जे काय आहेत? गोल गोल आहेत, म्हणून त्याचं नाव काय आहे? ग्लोब्युलर. तर आपल्याकडे खूप सारे ग्लोब्युलर ऍक्टिन्स आहेत जे त्याचा मोनोमर फॉर्म आहे. म्हणजे एफ ऍक्टिन काय आहे? पॉलिमर आहे. कशाने बनलेला? मोनोमेरिक ग्लोब्युलर ऍक्टिन्सनी बनलेला. ठीक आहे. तर ईच ऍक्टिन थिन फिलामेंट इज मेड अप ऑफ टू एफ फिलामेंटस ऍक्टिन्स हेलिकली वूंड टू ईच अदर. ठीक आहे. And each F actin is a polymer of monomeric G or globular actins. ठीक आहे. आपण इथे स्ट्रक्चर बघू. ते आपण बघत आहोत की ही जी आहे, ही जी चेन आहे आपल्याला दिसते इथे. ठीक आहे. ही जी चेन आहे ही इथून अशी कंटिन्यू होऊन अशी झालेली आहे, ही अशी चालली आहे आणि ही इथून ही एक चेन येत आहे, इकडून आली असेल अशी करून अशी. आपण बघू शकतो की अशा फॉर्म मध्ये एक फॉर्म बनलेला आहे, हेलिकली बोन टू इच अदर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं अजून दिसतंय, तर ते आता आपण वर बघू काय काय आहे तर. ठीक आहे. बरं, ही एक चेन, तर ही अशा दोन चेन आहेत आपल्याकडे, तर टू फिलामेंटस युनिट्स आले आपल्याकडे. इच फिलामेंटस युनिट मध्ये आपण बघतो की या पूर्ण युनिट मध्ये खूप सारे गोल आहेत. हे गोल काय आहेत? हे आहेत आपले ग्लोब्युलर युनिट्स ज्यांना आपण जी म्हणत आहोत. जी ग्लोब्युलर ऍक्टिन्स. ठीक आहे. मग हे झाले आपले दोन. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की टू फिलामेंट्स ऑफ अनअदर प्रोटीन, हे आपले दोन ऍक्टिनचे फिलामेंट्स आले. आता म्हणते की अजून टू फिलामेंट्स आहेत जे दुसऱ्या प्रोटीनने बनलेले आहेत. ते आहेत आपल्याकडे ट्रोपोमायोसिन, जो ऑल्सो रन क्लोज टू द एफ ऍक्टिन्स थ्रू आउट इट्स लेंथ. म्हणजे आपल्याकडे अजून एक आहे ट्रोपोमायोसिन, जो सेम एफ ऍक्टिनच्या सोबत रन करतो. ठीक आहे. इथे आपल्याला दिसतंय ही एक चेन आपली, ही दुसरी चेन आपली आणि ही आपल्याला एक दिसतीये, ही जी आहे ही एक आणि ही दुसरी, अशी आपल्याकडे दोन चेन आहेत. तर ही काय झाली? ट्रोपोमायोसिन. आणि ही काय झाली? एफ ऍक्टिन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय हा? अ कॉम्प्लेक्स प्रोटीन troponin is distributed at regular intervals on the tropomyosin. In the resting state, a subunit of troponin masks the active binding sites for myosin on the actin filament. मग काय म्हणताय? आता आपण काय बघितलं? ऍक्टिन फिलामेंट मध्ये बघितलं की दोन फिलामेंटस ऍक्टिन्स आहे, म्हणजे दोन फिलामेंटस ऍक्टिन्स आहे. ईच फिलामेंटस ऍक्टिन मध्ये काय? खूप सारे ग्लोब्युलर युनिट्स आहेत, ग्लोब्युलर ऍक्टिन्स आहेत, म्हणजे जी ऍक्टिन्स आहेत. आता या दोन फिलामेंट्सला अजून दोन फिलामेंट्स आहेत जे दुसऱ्या प्रोटीनचे आहेत, जे याच्या अलॉंग रन करत आहेत. ते काय आहेत आपल्याकडे? ट्रोपोमायोसिन. तर टू फिलामेंट्स ऑफ अदर प्रोटीन कोणते होते आपल्याकडे? ट्रोपोमायोसिन. आता या ट्रोपोमायोसिनवर अजून एक प्रोटीन अटॅच्ड आहे,
जो रेग्युलर इंटरवल्सवर प्रेझेंट आहे, तर तो काय आहे आपल्याकडे? ट्रोपोनिन. ठीक आहे. ठीक आहे, तो ट्रोपोमायोसिनवर प्रेझेंट आहे. आणि इथे काय म्हणतोय अजून? इन द रेस्टिंग स्टेट अ सब युनिट ऑफ ट्रोपोनिन मास द ऍक्टिव्ह बाइंडिंग साइट फॉर मायोसिन ऑन द ऍक्टिन फिलामेंट्स. आपण बघितलं होतं ना की आपण बघितलं नाही की आपला मायोसिन जो आहे तो ऍक्टिनला जोडतो आणि कॉन्ट्रॅक्शन करतो, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर हा जो मायोसिन आहे तो ऍक्टिनला जोडेल आणि त्याला खिचेल, पण त्या ऍक्टिनला जोडासाठी एक जागा असेल नेमकी, त्या जागेवर तो जोडेल. ठीक आहे. तर ती जागा कोणती आहे आपल्याकडे? ती ऍक्टिव्ह बाइंडिंग साईट आपल्याकडे ऍक्टिन फिलामेंट आहे त्याच्यावर ती जागा आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता त्या जागेला मास्क करते आपल्याकडे ट्रोपोनिनचं युनिट. म्हणजे एकदा रेस्टिंग स्टेट आहे, जेव्हा मसल आपली रिलॅक्स आहे त्या स्टेट मध्ये काय असते की त्याला मास्क केलेला आहे आपल्या ट्रोपोनिन युनिटनं. तर आपल्याकडे ट्रोपोनिन जो आहे त्याच्यामध्ये 3 युनिट्स आहेत. तर आता आपण इथे लिहू, आपल्याकडे ट्रोपोनिन मध्ये किती युनिट्स आहेत आपल्याकडे? ट्रोपोनिनचे 3 सब युनिट्स आहेत, टी, सी आणि आय. तर या TCI मधून जो आय आहे आपल्याकडे, आय हा आहे आपल्याकडे मास्किंग करतोय. म्हणजे ट्रोपोनिन जो आय आहे तो काय करतोय आपल्याकडे? मास्किंग करतो आहे ऍक्टिन फिलामेंट्सवर. कोणती जागा आहे ज्याला मास्क करते? जिथे मायोसिन जुळणार आहे. म्हणजे रेस्टिंग स्टेट मध्ये जुळली नाही पाहिजे आपल्याला मायोसिन, म्हणून ऍक्टिनवर ट्रोपोनिन हे त्याच्यावर राहील आणि ते त्याचं मास्किंग करेल. ठीक आहे. तर आपण काय बघितलं? आपल्याकडे एफ फिलामेंटस ऍक्टिन्स आहेत, ते कशाने बनले? ग्लोब्युलर ऍक्टिन्सने. त्यांच्या अलॉंग कोण रन करत आहे आपल्याकडे? ट्रोपोमायोसिन. त्याच्यावर काय आहे? रेग्युलर इंटरव्हल्सवर ट्रोपोनिन प्रेझेंट आहे. ट्रोपोनिनचा आय हा युनिट जो आहे तो त्याला मास्क करते म्हणजे मायोसिनला ट्रोपोनिन सोबत जोडू नाही देते आहे. ठीक आहे. तर ते झालं. ठीक आहे. मग आता काय? ठीक आहे, ती करते मास्किंग. तर इथे कोणतं युनिट आपल्याला मास्किंग करून देतं आपल्याकडे? ट्रोपोनिन आय. ठीक आहे, ट्रोपोनिन आय आपल्याला मास्किंग करून टाकते. ठीक आहे. आपण फिलामेंटस आपण हवाला स्ट्रक्चर बघितला ऍक्टिनचं. त्या ऍक्टिनच्या डायग्राम मध्ये आपण बघून घेऊ काय काय आहे. 2 फिलामेंटस युनिट्स आहेत ज्याचे ग्लोबुलर ऍक्टिन्स बनलेला आहे. ते झालं आपले ऍक्टिनचे 2 फिलामेंट्स आणि मग ही एक चेन रन करताना दिसतात त्या 2 चेन. या काय आहेत आपल्याकडे? ट्रोपोमायोसिन. आणि यांच्यावर रेग्युलर इंटरव्हल्सवर एक प्रोटीन प्रेझेंट आहे, त्याला काय म्हणलं आपण? ट्रोपोनिन. त्याचे युनिट्स कोणते आहेत? टी, सी आणि आय. आणि हा जो इथे दिसत आहे बघ, हा वाला, म्हणजे हे 3 आहेत ना, त्याच्यामधून जो एक आहे जो आपला ऍक्टिन फिलामेंटवर जोडून आहे, त्याची बाइंडिंग साईट वरून जोडून आहे, बाइंडिंग साईट वर जोडून आहे, ज्याला मास्क करते, ती युनिट कोणती आहे आपल्याकडे? ट्रोपोनिन आय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू एक मायोसिन फिगमेंट. ठीक आहे. आता आपण बघू मायोसिन. आता मायोसिन, आता आपण बघू एक एक लाईन. इच मायोसिन इज अ थिक फिलामेंट. मायोसिन हा थिक फिलामेंट आहे, आपल्याला माहितीच आहे. इज ऑल्सो अ पॉलिमराइज प्रोटीन. म्हणजे जसं आपल्याकडे ऍक्टिन हा पॉलिमराइज्ड होता, तसंच आपल्याकडे मायोसिन सुद्धा पण पॉलिमराइज्ड प्रोटीन आहे. मेनी मोनोमेरिक प्रोटीन्स कॉल्ड मीरोमायोसिन. आपल्याकडे काय आहे? मीरोमायोसिन कॉन्स्टिट्यूट वन थिक फिलामेंट. म्हणजे खूप सारे मीरोमायोसिन जोडून आपल्याला काय बनतो? एक थिक फिलामेंट बनतो. ठीक आहे. Each myromycin has 2 important parts, a globular head with a short arm and a tail. The former being called the heavy myromycin, the one with head आणि short arm, and the latter is called as the light myromycin. तर आपण स्ट्रक्चर मध्ये बघू. आपण काय म्हटलं? सगळ्यात आधी काय म्हटलं यांनी? की त्याच्या स्ट्रक्चर युनिटला आपण काय म्हटलं? मोनोमेरिक युनिटला मीरोमायोसिन. त्या मीरोमायोसिनला काय आहे? एक हेड आहे, छोटासा आर्म आहे आणि एक टेल आहे. ठीक आहे. आणि जे हेड आणि शॉर्ट आर्मला आपण काय म्हटलं? हेवी मिरोमायोसिन. आणि जी टेल आहे तिला आपण काय म्हटलं? लाईट मिरोमायोसिन. आता इथे आपण बघू, ही आहे आपल्याकडे हे 2 ग्लोब्युलर हेड्स झाले, की शॉर्ट आर्म झाला आणि ही काय झालं? आपली टेल झाली. ठीक आहे. तर ठीक आहे.
तर हा आहे आपल्याकडे मायोसिनचा काय आहे आपल्याकडे मायोसिन मोनोमर काय आहे हा मिरो मायोसिन. तर हा पूर्ण युनिट काय आपल्याकडे मिरो मायोसिन. ही त्याची ग्लोबुलर हेड, ही शॉर्ट आर्म आणि ही त्याची टेल. ठीक आहे. तर आपण म्हटलं की जी ग्लोबुलर हेड आहे आणि त्याची जी शॉर्ट आर्म आहे हे पूर्ण मिळून काय बनवतं हेवी मिरो मायोसिन. आणि जी नुसती टेल आहे त्याला आपण काय म्हटलो लाईट मिरो मायोसिन. कळलं. ठीक आहे. मग अजून बघू आपण समोर काय लिहिलं आहे. द HMM म्हणजे काय हेवी मिरोमायसिन कंपोनंट that is the head and the short arm projects outwards at regular distance and angle from each other from the surface of a polymerized myosin filament and is known as cross arm. म्हणजे काय म्हणतोय की जो हेड आहे आणि जो शॉर्ट आर्म आहे ती रेग्युलर इंटरवलवर रेग्युलर डिस्टन्सवर एक अँगल फॉर्म करताय. ठीक आहे. फ्रॉम द सरफेस ही सरफेस झाली याच्यातून हा अँगल फॉर्म करतो आहे. ठीक आहे. अँड विच इज नोन ॲज क्रॉस आर्म. म्हणजे जो हा हेड आहे आणि हा जो शॉर्ट आर्म आहे हा पूर्ण पार्ट काय करतोय एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर अँगल फॉर्म करतोय. इथे अजून एक जर युनिट आलं आपल्याकडे ठीक आहे आणि हे त्याचे दोन हेड असेल तर एका रेग्युलर डिस्टन्सवर ते लोक हेड आणि टेल म्हणजे एक अँगल मध्ये आहेत. म्हणजे हा एक अँगल मध्ये आहेत असे पॉलिमरच्या फॉर्म मध्ये आहेत. हा जो युनिट आहे त्याला काय म्हणतो आपण क्रॉस आर्म. क्रॉस आर्म काय आहे हेड आणि शॉर्ट आर्म काही काही इंटरवल्स मध्ये इक्वल डिस्टन्स मध्ये वर प्रोजेक्ट करत आहे अँगल फॉर्मेशन करत आहे त्याला आपण काय म्हणतो क्रॉस आर्म. ठीक आहे. नंतर काय म्हणताय द ग्लोबुलर हेड इज अन ऍक्टिव्ह एटीपेज एन्झाईम अँड हॅज बाइंडिंग साइट्स फॉर एटीपी and active sites for actin. The globular head is an active ATPase enzyme and has binding sites for ATP and active sites for actin. तर इथं काय म्हणताय जो ग्लोबुलर हेड आहे तो काय आहे आपल्याकडे ऍक्टिव्ह एटीपीएस आहे. म्हणजे त्याच्यावर काय असणार एक एटीपी बाइंडिंग साईट असेल आणि एक ऍक्टिन बाइंडिंग साईट. आपण हे म्हटलं की मायोसिन ऍक्टिनला जोडून त्याचं कॉन्ट्रॅक्शन करतो. तर बरोबर आहे याच्यावर एक ऍक्टिव्ह बाइंडिंग साईट तर असायलाच पाहिजे. तर एक ऍक्टिव्ह बाइंडिंग साईट असेल त्या दोन्ही हेडवर एक एक ऍक्टिन बाइंडिंग साईट आहे. त्याच्यानंतर हे एक एटीपीएस एन्झाईम आहे. म्हणजे एटीपीएस एन्झाईम म्हणजे काय एटीपीला तोडणारा. तर त्याच्याकडे काय असेल एटीपी बाइंडिंग साईट. कारण की एटीपी कशासाठी लागतो त्याचं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी आपल्या. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. त्याच्यानंतर आता आपण समोर वाचूया काय लिहिलेलं आहे तर. ठीक आहे. आता आहे नेक्स्ट टॉपिक आपल्याकडे मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. तर ही जी मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन आहे ती कशाने एक्सप्लेन केली आहे स्लाइडिंग फिलामेंट थेरीनी. जी स्टेट करते की कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ मसल फायबर takes place by the sliding of the thin filaments over the thick filaments. जसं मी आत्ताच म्हटलं आपण बघितली आपल्याकडे F2 फिलामेंटस ऍक्टिन वाली होती ज्याच्यावर ट्रोपोनिन रन करत होता ट्रोपोमायोसिन रन करत होता आणि त्याच्यावर ट्रोपोनिनचे युनिट्स होते. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण म्हटलं की इथे एक साईट आहे ज्याला ट्रोपोनिन मास्क करत होता ज्याच्यावर काय जोडणार होता आपला मायोसिन जोडणार होता. मायोसिनच्या कोण जोडणार मायोसिनचा ग्लोबुलर हेड. कारण की आपण इथं बघितलं ऍक्टिन बाइंडिंग साइट्स आर प्रेझेंट ऑन मायोसिनचा ग्लोबुलर हेड. तर मायोसिनच्या ग्लोबुलर हेडवर ऍक्टिन बाइंडिंग साइट आहे जी कशाला जोडणार ती जाऊन जोडणार ऍक्टिनच्या त्या साईटला जिथे काय होतं आपल्याकडे ट्रोपोनिन जोडलेला होता वरून त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी मास्किंग केली होती त्यांनी. ठीक आहे. तर ही पूर्ण प्रोसेसमध्ये ही काय झाली आपल्या ऍक्टिन आणि मायोसिन जोडणे. तर हे काय करते ही पूर्ण प्रोसेसमध्ये ऍक्टिन मायोसिन जोडतो आणि तिथे कॉन्ट्रॅक्शन होतं. ठीक आहे. आणि या पूर्ण प्रोसेसला बेस्ट एक्सप्लेन केलाय आपल्याकडे कोण आहे हक्सली अँड हक्सलीनी बाय द थेरी नेम स्लाइडिंग फिलामेंट थेरी. म्हणजे जी कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल आहे ती कोण एक्सप्लेन केली आहे आपल्याला हक्सली आणि हक्सलीनी. आणि त्यांनी थेरी कुठली दिली आपल्याला स्लाइडिंग फिलामेंट थेरी जी काय स्टेट करते
की कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ मसल फायबर टेक्स प्लेस बाय द स्लाइडिंग ऑफ द थिन फिलामेंट्स ओव्हर द थिक फिलामेंट्स. थिन फिलामेंट्स म्हणजेच काय, ऍक्टिन, आणि थिक फिलामेंट्स म्हणजेच काय, मायोसिन. ती काय म्हणते आहे की अकॉर्डिंग टू द स्लाइडिंग फिलामेंट थेरी, जी ऍक्टिन फिलामेंट्स आहे स्लाइड ओव्हर दी मायोसिन फिलामेंट्स. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल मध्ये एक्झॅक्टली काय होत आहे आपल्याकडे, जी आपली ऍक्टिन फिलामेंट आहे त्याला मायोसिनचा आहे आपला तो खिचेल, आणि जे थिन फिलामेंट्स आहेत आपल्याकडे, ऍक्टिन फिलामेंट्स आहेत, ते आपल्या मायोसिन फिलामेंट वर स्लाइड करणार. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आपण काय आहे एक्झॅक्ट आता प्रोसेस, आणि काही टर्मिनॉलॉजीज पण शिकू आपण. तर ते जी मसल कॉन्ट्रॅक्शन जी आहे, ठीक आहे, ती इनिशिएट कशी होते, सीएनएस मोटर न्यूरॉन थ्रू एक सिग्नल सेंड करतो. ठीक आहे, मसल कॉन्ट्रॅक्शन इज इनिशिएटेड बाय अ सिग्नल sent by the central nervous system CNS via motor neuron. ठीक आहे, म्हणजे जी मसल कॉन्ट्रॅक्शनची जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी आपल्याला सिग्नल कोणाकडून मिळतो, आपल्याला सिग्नल मिळतो आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू अ मोटर न्यूरॉन थ्रू आपल्याला सिग्नल मिळतो. ठीक आहे, मग जो मोटर न्यूरॉन असतो along with the muscle fibers connected to it constitute a motor unit. म्हणजे इथे डायग्राम दिलेली आहे का, इथे नाही आहे डायग्राम. ठीक आहे, हा आपल्याकडे नर्व फायबर आहे. ठीक आहे, ही एंड होईल आणि हे मसल असेल आपल्याकडे. ठीक आहे, ही मसल इनर्वेट करते याला. तर हा जो पूर्ण युनिट आहे ज्याच्यामध्ये हा लास्ट न्यूरॉन आणि ही जी मसल, तर या दोघांच्या पूर्ण युनिटला काय म्हणतो आपण, मोटर युनिट. मोटर न्यूरॉन अलोंग साइड विथ दी मसल फायबर्स कनेक्टेड टू इट कॉन्स्टिट्यूट अ मोटर युनिट. म्हणजे आपला मोटर न्यूरॉन आणि आपली मसल, ते पूर्ण युनिटला काय म्हणतो आपण, मोटर युनिट. आणि जी आपला न्यूरॉन म्हटलं आपण, ठीक आहे, न्यूरॉन आणि ही जी मसल आहे ज्याला तो सिग्नल पोहोचवत आहे, तर या दोघांचा जो जंक्शन आहे, हा जो जंक्शन आहे, हा एवढा एरिया, याला आपण काय म्हणतो, न्यूरो मस्क्युलर जंक्शन. नावातच आहे, न्यूरल मोठा न्यूरॉन, सार्कुलर मसल म्हणजे मस्क्युलर जंक्शन, म्हणजे न्यूरो मस्क्युलर जंक्शन. म्हणजे जी मसल आहे आणि जो न्यूरॉन आहे, न्यूरॉन कोणता असणार, मोटर न्यूरॉन, कारण की आपल्याला काम करायचं. एक असतो सेन्सरी न्यूरॉन, एक असतो मोटर न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन म्हणजे काय, जो सेन्स करेल आपल्या एन्व्हायरमेंटला. जसं आपण एक गरम तावा असेल ठेवला आणि त्याला आपण टच केलं, तर एकदम आपल्याला वाटलं की हा गरम आहे, तर आपण आपली बॉडी काय करते, त्याला खीचते आपला हात मागे. ठीक आहे, तर जेव्हा आपण त्याला टच केलं म्हणजे काय, सेन्सरी रिसेप्शन झालं. सेन्सरी काय केलं की त्याला मग ते इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत गेली आणि आपल्याला माहित झालं की हा जो ताव्याला आपण ज्याला हात लावलो तो काय आहे, गरम आहे, आणि आपल्याला काही लागलं नाही पाहिजे किंवा त्याच्यामुळे आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या बॉडीने काय केलं, एक मोटर न्यूरॉन थ्रू एक इम्पल्स पाठवलं, ज्याच्यामध्ये काय झालं की आपला जो हात आहे त्या गरम ताव्यापासून निघून गेला. या पूर्ण प्रोसेसला व्हायला खूप कमी वेळ लागतो. ठीक आहे, गरम असलं की आपण लवकरच हात काढून टाकतो. तर ते हात काढण्याची जी प्रोसेस आहे ती कोण केली, म्हणजे तो सेन्सरी न्यूरॉन घेऊन गेला आणि मोटर न्यूरॉन त्याचं इन्फॉर्मेशन घेऊन आला की तुम्ही हात काढा बा आता, कारण की तो लाजत आहे आपल्याला. ठीक आहे, कळलं? तर मोटर न्यूरॉन काय आहे, जो आपल्याला इन्फॉर्मेशन देतो आहे. तर इथे पण तेच म्हटलं की मसल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला त्याला इन्फॉर्मेशन द्यायची की तू आता कंट्रोल हो बा, म्हणजे सॉरी, तू आता कॉन्ट्रॅक्ट हो बा म्हणून. तर त्याच्यासाठी आपण कोणताही न्यूरॉन जाणार, मोटर न्यूरॉन जाणार. तर जो मोटर न्यूरॉन आहे आणि जी मसल राहील ज्याला आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तर ती असेल आपल्याला पूर्ण त्या युनिटला आपण काय म्हणू, मोटर युनिट. आणि ते तो मोटर न्यूरॉन आणि जी सार्कोलेमा ऑफ द मसल फायबर आहे, जे आपल्याकडे आपण म्हटलं सार्कोलेमा काय होती आपली, त्याची म्हणजे आपली त्याची मेम्ब्रेन होती, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन.
मसल फायबरची मेम्ब्रेन होती? आपल्याकडे सार्कोलेमा होती. तर जी जंक्शन बनत आहे आपल्या मोटर न्यूरॉन आणि सार्कोलेमामध्ये, त्याला आपण काय म्हणतो? नावातच आहे, न्यूरो मस्क्युलर जंक्शन किंवा मोटर एंड प्लेट. हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे, तर म्हणून लक्षात ठेवायचं. मोटर युनिट काय असतं, मोटर एंड प्लेट काय असतं. ठीक आहे, इथे नावच आहे मोटर एंड आणि प्लेट. म्हणजे मोटर न्यूरॉन जिथे एंड होईल तिथे जी प्लेट फॉर्मेशन आहे, प्लेट म्हणजे तसं जंक्शन फॉर्मेशन म्हणायचं, ती म्हणजे आपली न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ठीक आहे. आणि मोटर युनिट म्हणजे दोन्ही बनलेला एक युनिट, असा ग्रुप सारखं. ठीक आहे. मग म्हणते आहे की अ न्यूरल सिग्नल reaching this junction releases a neurotransmitter काय आहे, acetylcholine, which generates an action potential in the sarcolemma. This spreads through the muscle fiber and causes the release of calcium ions into the sarcoplasm. आता आपण इथे काय म्हटलं की आपला मोटर न्यूरॉन जो आहे, आपला जो मोटर न्यूरॉन आहे तो इन्फॉर्मेशन घेऊन आला. ठीक आहे. तो इन्फॉर्मेशन घेऊन आला आणि त्यांनी इन्फॉर्मेशन सार्कोलेमाला ट्रान्समिट केली. आणि आपल्याकडे न्यूरो ट्रान्समिटर काय होतं, या न्यूरो ट्रान्समिटर कोणता रिलीज केला? ऍसिटिल कोलिन. हे पण लक्षात ठेवा, हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऍसिटिल कोलिन काय आहे आपल्याकडे, इम्पॉर्टंट, याच्यावर क्वेश्चन येतो. ठीक आहे. आणि हे मोटर युनिट, मोटर अँड प्लेट, हे सगळं इम्पॉर्टंट आहे, याच्यावर पण क्वेश्चन येतो. ठीक आहे. तर न्यूरो ट्रान्समिटर नर्वने रिलीज केलं, ऍसिटिल कोलिन रिलीज केलं. त्यांनी काय केलं, एक ऍक्शन पोटेन्शियल तयार केलं सार्कोलेमामध्ये. सार्कोलेमा आपली मसल फायबरची मेम्ब्रेन होती. ठीक आहे. याच्यामुळे काय झालं, ही पूर्ण जी ऍक्शन पोटेन्शियल आहे ती पूर्ण मसल फायबरमध्ये स्प्रेड झाली, पूर्ण मसल फायबरमध्ये स्प्रेड झाली. आणि काय झालं, रिलीज ऑफ कॅल्शियम आयन्स इनटू दी सार्कोप्लाझम. ठीक आहे. म्हणजे कॅल्शियम आयन्स कुठे स्टोअर होते, लक्षात आहे का? कोणतं होतं ते, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पण जेव्हा ती मसल मध्ये असते त्याला आपण काय म्हणतो, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपला मोटर न्यूरॉन आला, त्यांनी आपलं इम्पल्स दिलं या मसलला, सार्कोलेमामध्ये ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाला, त्याच्यामुळे पूर्ण मसल फायबर मध्ये ती स्प्रेड झाली इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर काय झालं, रिलीज ऑफ कॅल्शियम इंटू दी सार्कोप्लाझम. रिलीज ऑफ कॅल्शियम इंटू दी सार्कोप्लाझम. कशातून, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये जो कॅल्शियम होता तो रिलीज झाला आणि सार्कोप्लाझम मध्ये आला. मग हा जो कॅल्शियम आहे, जो increase in calcium level leads to the binding of calcium with the subunit of troponin on actin filaments and thereby remove the masking of active sites for myosin. मग काय म्हणते आहे की आता आपण काय म्हटलं, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालं सार्कोलेमामध्ये, पूर्ण मसलमध्ये स्प्रेड झालं. मग कॅल्शियम आयन्स रिलीज झाले आपले, कुठून रिलीज झाले, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून आपल्याकडे रिलीज झाले कॅल्शियम आयन्स. मग हे जे इन्क्रीज इन कॅल्शियम आयन्स आहे ते काय करतो आहे, तो बाइंड करतोय कॅल्शियम कशामध्ये, जो ट्रोपोनिन होता आपल्याकडे, सब युनिट ऑफ ट्रोपोनिन. ठीक आहे. त्या सब युनिट ऑफ ट्रोपोनिनला तो जुळत आहे. ठीक आहे. सब युनिट ऑफ ट्रोपोनिनला जुळत आहे. आणि जी ऍक्टिव्ह बाइंडिंग साईट होती ऍक्टिनची, ज्याच्यावर आपल्याकडे ट्रोपोनिन जुळलेला होता, त्याला मास्किंग म्हटलं होतं. त्याचं काय करता येतो, अनमास्किंग. ठीक आहे. त्याचं काय करता येतो, अनमास्किंग. तर कोणता युनिट आहे ज्याच्यावर तो जुळला, तो सी वर, ट्रोपोनिन TCI बघितलं होतं आपण. ट्रोपोनिन आय मास्किंग करत होता, पण जो हा कॅल्शियम आहे तो कशाला जुळतो, कोणत्या सब युनिटला जुळतो, तो जुळतो आपल्या कोणत्या सब युनिटला जुळतो, ट्रोपोनिन सी फॉर कॅल्शियम, सी फॉर ट्रोपोनिन सी फॉर कॅल्शियम. इथे मी लिहिलंच आहे, ट्रोपोनिन C इज फॉर अनमास्किंग अँड ट्रोपोनिन I इज फॉर मास्किंग. ठीक आहे. ठीक आहे. तर कॅल्शियम लेवल्स इन्क्रीज झाले, leads to the binding of calcium with a subunit of troponin
ट्रोपोनिनच्या सब युनिट कोणत्या ट्रोपोनिन सी सोबत बाइंड केलं आणि जी मास्किंग झाली होती ऍक्टिव्ह साईटवर ऍक्टिन मध्ये ऍक्टिनची जी बाइंडिंग साईट होती त्याला अनमास्क केलं. ठीक आहे. Increase in calcium levels lead to the binding of calcium with a subunit of troponin on actin filaments and thereby remove the masking of active sites for myosin. म्हणजे ऍक्टिव्ह साईट ऑफ मायोसिन साठी जी म्हणजे ऍक्टिन फिलामेंटवर जी मायोसिन साठी बाइंडिंग साईट होती त्याला ती अनमास्किंग झाली. मग आता काय होऊ शकतो की आता आपल्याकडे मायोसिन हा ऍक्टिनच्या फिलामेंटवर जोडू शकतो. ठीक आहे. आता हे जोडण्यासाठी आपल्याला पाहिजे एटीपी. आपण म्हटलं होतं आपला जो ग्लोब्युलर हेड आहे न्यूरोमायोसिनचा तो काय आहे आपल्याकडे त्याच्यावर काय एटीपीएस आहे, तो ऍक्टिव्ह एटीपीएस एन्झाईम आहे. म्हणजे त्याला एटीपी बाइंडिंग साईट आहे जिथे एटीपी जोडणार ते त्याला ब्रेक करणार आणि जी एनर्जी प्रोड्यूस होणार त्याच्याने तो आपल्या ऍक्टिनला जोडून जाणार. ठीक आहे. काय म्हणता इथे आपण स्टेटमेंट पण बघू. Utilizing the energy from ATP hydrolysis, the myosin head now binds to the exposed active site on actin to form a cross bridge. Cross bridge म्हणजे काय, क्रॉस आर्म सोबत क्रॉस आर्म होता आपल्याकडे शॉर्ट आर्म आणि हेडचा, तो जोडेल आपल्या ऍक्टिनला आणि काय बनवायला क्रॉस ब्रिज फॉर्मेशन. ठीक आहे. तर काय होईल तर आपल्याकडे ही स्टेट आहे नॉर्मल स्टेट आहे ज्याच्यामध्ये ऍक्टिन आणि मायोसिन जुळलेला नाही. मग आता आपण टाकला इथे एटीपी, आपण दिली एटीपी याला, तर ही एटीपी बाइंडिंग साईटवर जोडेल आणि काय होईल एटीपीचं ब्रेकडाऊन होईल आणि ह्या ऍक्टिन जुळला आपला मायोसिन जुळला आपला ऍक्टिन सोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होईल म्हणजे ही प्रोसेस होईल त्याच्यामध्ये हा जोडला आणि मग काय होणार त्याच्यानंतर होईल हा क्रॉस ब्रिज फॉर्मेशन झालं म्हणजे ऍक्टिन आणि मायोसिन जोडला तर काय क्रॉस ब्रिज फॉर्मेशन झालं. तर हा जो अँग्युलेटेड जो आपला मायोसिन होता तो काय करणार आपली पोझिशन चेंज करणार आणि तो याला आपल्या मायोसिनला इकडे स्लाइड करणार. आपल्याला पहिले असा होता यांनी आपल्याला ऍक्टिनला इकडे सरकवलं म्हणजे हा ऍक्टिन असा होता तर ऍक्टिन कसा झाला इकडे आला. तर हा झाला इथे क्रॉस ब्रिज फॉर्मेशन मायोसिन हेड. तिथे काय झालं क्रॉस ब्रिज फॉर्मेशन आणि इकडे आपण अजून बघतो आहोत इथे अजून स्लायडिंग आणि रोटेशन होत आहे. जेव्हा ओव्हरऑल ही जी प्रोसेस आहे ना ही स्पॉन्टॅनियस प्रोसेस आहे. स्पॉन्टॅनियस म्हणजे सगळ्या प्रोसेसेस एका वेळेस चालू आहे. एटीपी आली, एटीपी जोडली, एटीपीचं ब्रेकडाऊन झालं, त्याच्यानंतर आपला जो हेड आहे तो ऍक्टिन सोबत जुळला. ऍक्टिन सोबत जुळल्यावर हेड त्याला आपण काय म्हटलं क्रॉस ब्रिज फॉर्मेशन ऑफ क्रॉस ब्रिज. मग त्यांनी त्याला स्लाइड करण्याची प्रोसेस स्टार्ट केली. मग मायोसिननी पूर्ण ऍक्टिन फिलामेंटला एका साइडला स्लाइड केलं विथ द हेल्प ऑफ एटीपी. मग एटीपी ब्रेकडाऊन होऊन बाहेर निघून गेली. ठीक आहे. मग आता मग झाली ही प्रोसेस मग काय क्रॉस ब्रिज ब्रेक होऊन जाणार आणि मग नवीन एटीपी येणार आणि मग सेम प्रोसिजर कंटिन्यू होणार. कळलं काय झालं आधी कळलं का सगळ्यांना. एकदा सांगते मी. पहिले काय झालं मोटर न्यूरॉन टू न्यूरो ट्रान्समिटर रिलीज झालं काय ऍसिटिल कोलिन. त्यांनी काय केलं एक ऍक्शन पोटेन्शियल जनरेट केली सार्कोलेमावर. मग सार्कोलेमामध्ये ती पूर्ण ऍक्शन पोटेन्शियल पूर्ण मसल फायबर मध्ये स्प्रेड झाली. ठीक आहे. आणि कॅल्शियम रिलीज झालं. कशातून कॅल्शियम रिलीज झालं आपल्या सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधून. मग कॅल्शियमची अमाऊंट इन्क्रीज झाली सार्कोप्लाझम मध्ये. ती कॅल्शियम ट्रोपोनिन सी ला बाइंड झालं आणि त्यांनी अनमास्किंग केली. ठीक आहे. आणि मास्किंग कोण करत होतं ट्रोपोनिन आय. हे सोपी आहे ट्रोपोनिन सी फॉर कॅल्शियम. तर ट्रोपोनिन सी ला कॅल्शियम बाइंड होणार आणि मग त्यांनी काय केलं त्याला बाइंडिंग साईटला खुलं केलं. तर आता ऍक्टिनवर ओपन आहे अनमास्क्ड आहे. मग आता मायोसिन तिथे जोडू शकतो. तर त्याला जोडण्यासाठी त्यांनी पहिले घेतली आपल्याकडे एटीपी घेतली आणि तो आपल्या मायोसिनला जोडला, त्याला ब्रेक केलं आणि त्याच्या एनर्जीने तो आपल्या मायोसिनला जोडला. त्याला आपण काय म्हटलं क्रॉस ब्रिज फॉर्मेशन. मग त्यांनी ऍक्टिनला असं स्लाइड केलं इकडे मुवमेंट केलं. त्याच्यानंतर एडीपी आणि एडीपी प्लस
फॉस्फेट निघून गेले आणि नवीन एटीपी आली, म्हणजे मग क्रॉस ब्रिज ब्रेक झालं. जेव्हा त्यांनी स्लाइड केलं त्याच्यानंतर क्रॉस ब्रिज ब्रेक झालं, मग न्यू एटीपी आली अजून आणि सेम प्रोसेस कंटिन्यू केला. नवीन एटीपी येत जाणार आणि या पूर्ण सायकलला आपल्याकडे एक एटीपी अशी लागलेली आहे. ठीक आहे. आता अशी खूप सारे युनिट्स एका वेळेस काम करत असतात आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. तर ही झाली आपली पूर्ण मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. आणि आपण याच्यामध्ये बघितलं की मायोसिन जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट नाही होत आहे याच्यामध्ये, तो ऍक्टिनला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नाही होत आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होत आहे, तो काय करत आहे ऍक्टिनला आपल्या जवळ बोलवत आहे. ठीक आहे. आणि तो काय करत आहे स्लाइडिंग ऑफ थिन फिलामेंट्स ओव्हर दी थिक फिलामेंट्स, म्हणजे ऍक्टिनला तो स्लाइड करून घेत आहे आपल्यावर, आपल्या थिक फिलामेंट म्हणजे तोच आपल्या मायोसिनवर. ठीक आहे. म्हणजेच काय, इथे बघा आपण बघू नॉर्मल डायग्राम बघू आपण. ठीक आहे. इथे आपण बघितली की ही आपली झेड लाईन, ही झेड लाईन, ही झेड लाईन, कारण की ही लाईट चेन आहे आपल्याकडे. इथे आपल्याकडे लाईट चेन आहे, ही आपल्याकडे लाईट चेन आहे, ही वाली एवढी. ठीक आहे. तर ही आली आपली झेड लाईन, ही झेड लाईन म्हणजे हा आहे आपला सार्कोमियर एक. ठीक आहे. हा काय आहे आपल्याकडे, हा आहे आपल्याकडे सार्कोमियर. ठीक आहे. तर आता आपण इथे बघतो की हा जो आहे एरिया पूर्ण, हा एवढा भाग, किंवा आपण याला काढू, आपण याला भागू. हा आहे आपल्याकडे काय आय बँड, आय म्हणजे आयसोट्रोपिक बँड, म्हणजे ज्याच्यामध्ये लाईट चेन होती फक्त. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण जेव्हा आय बँड बघितला, हा काय झालं एवढंच आहे, म्हणजे हा छोटा झाला का, छोटा दिसतोय का, हा आणि याच्यामध्ये हे काय आहे स्टेट, कॉन्ट्रॅक्टिंग स्टेट आहे. ठीक आहे. आणि इथे बघ, इथे तर आपल्याला आय बँड काही दिसतच नाहीये, नो आहे, पूर्ण झिरो आहे, आय बँड आहेच नाही याच्यात. तर हा काय आपल्याला स्टेट दाखवते ते मॅक्झिमली कॉन्ट्रॅक्टेड. इथे दिसतं आपल्याला कॉन्ट्रॅक्टिंग, ज्याच्यामध्ये आय बँड कमी झालं आणि याच्यामध्ये आय बँड कमी झालं. बरं, आता झेड लाईन बघू आपण, दुसरा कलर घेऊ आपण, झेड लाईन बघू. झेड लाईनची लेंथ एवढी होती आधी, आता आपण बघू झेड लाईन वाटतंय ना छोटा झाला. अजून बघू आपण खाली, ही पण एक झेड लाईन आहे. तर ओव्हरऑल आपण काय बघतोय की झेड लाईन सुद्धा छोटी होत आहे, आपल्याकडे आय बँड सुद्धा छोटा होत आहे. बरं, आता आपण दुसरं काही बघू. आता आपण बघू एच झोन. ठीक आहे. एच झोन सुद्धा कलर चेंज करू आपण. एच झोन आपण बघितलं, इथे आपण बघतो की एच झोन एवढा आहे आधी, इथे छोटा होत आहे आणि इथे तर गायबच झालेला आहे एच झोन. ठीक आहे. कळलं. एच झोन काय होता, एच झोन तो एरिया होता मायोसिनचा ज्याच्यावर ऍक्टिन ओव्हरलॅप करत नव्हता. तर एच झोन एवढा आहे, याच्यात एवढा आहे आणि याच्यात आहेच नाही, कारण की पूर्ण ओव्हरलॅप झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल एच झोन पण कमी होत आहे, आय झोन पण, आय बँड पण कमी होत आहे आणि झेड लाईन डिस्टन्स पण कमी होत आहे. म्हणजे जेव्हा मसल कॉन्ट्रॅक्ट केली, आपली मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट केली तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांनी सार्कोमियरला काय केलं, इथे लिहिलेलं असेल, इकडे लिहिलेलं आहे सॉरी कुठे लिहिलेलं आहे, इथेच लिहिलंय. काय केलं, शॉर्टनिंग केलं. पा सार्कोमेरला काय केलं, शॉर्टनिंग केलं. आय बँडचं काय केलं, कमी केलं म्हणजे शॉर्टनिंग केलं. एच झोनला काय केलं, शॉर्टनिंग केलं. आता ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंटला काय केलं विचार करा. तोपर्यंत आपण हे स्टेटमेंट बघू. ठीक आहे. इथे काय म्हणतं, दिस फुल म्हणजे ही पूर्ण आपली स्लाइडिंग थेरी आपण बघितली, त्याच्यामध्ये म्हणते दिस फुल्स द अटॅच्ड ऍक्टिन फिलामेंट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ ए बँड. आता आपले या प्रोसेसमध्ये काय होतंय की आपल्या मायोसिनना ऍक्टिनला जवळ खिचलं, तर म्हणजे झेड लाईन जी अटॅच्ड होती ऍक्टिनला ती पण अंदरच्या दिशेने आली, पुल्ड इनवर्ड्स. म्हणजे ओव्हरऑल काय झालं, ते दोन झेड लाईनच्या मधलं डिस्टन्स आपलं काय होतं, सार्कोमियर. तर ओव्हरऑल झेड लाईन जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होली जवळ आली तेव्हा म्हणजे काय झालं, शॉर्टनिंग ऑफ सार्कोमियर, दॅट इज कॉन्ट्रॅक्शन. आणि जसं जसं मॅक्सिमली कॉन्ट्रॅक्ट होत गेलं तेव्हा तसं तसं झेड लाईन म्हणजे सार्कोमियर छोटा होत गेला. आणि आपल्याला याच्यामधून अजून क्लिअर होत आहे की जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्शन केलं तेव्हा आय बँड सुद्धा कमी झालं आणि ए बँड आहे त्यांनी रिटेन केली आपली लेंथ.
ए बँड म्हणजेच काय होतं आपला मायोसिन फिलामेंट. ठीक आहे, तर आता आपण इथे बघू. आपण म्हटलं तर म्हणजे काय झालं, आपला झेड झेड लाईन टू झेड लाईनचं डिस्टन्स म्हणजे आपला सार्कोमियर हा तर कमी झाला हे आपल्याला क्लिअरच दिसते आहे. म्हणजे झेड लाईन काय झालं इथे रिड्युस्ड, काय झालं इथे रिड्युस्ड कॉन्ट्रॅक्शन मध्ये ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल. तर सार्कोमेर काय झालं आपल्याकडे रिड्यूस झालं. आय बँड काय झालं आपल्याकडे कमी झालं कमी झालं ना. हो, तर आय बँड काय झालं रिड्यूस झालं. एस झोन कसं झालं इथे आहे, इथे कमी झालं, इथे तर गायबच झालं. म्हणजे काय झालं ओव्हरऑल काय झालं रिड्यूस झालं. त्याच्यानंतर मायोसिन फिलामेंट. मायोसिन फिलामेंट बघ इथपासूनचा इथपर्यंत आहे, इथे बघ इथपासूनचा इथपर्यंत आहे. काही कमी वाटतंय का, काही कमी झालंय का त्याच्यातलं. ऍक्टिन फिलामेंट त्याच्यावर आलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट झालाय आणि त्याच्यावर ओव्हरलॅप केलाय, पण तो छोटा झालाय का ऍक्टिन फिलामेंट नाही. मायोसिन फिलामेंट छोटा मोठा झालाय का नाही. ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंट दोन्ही जेवढे होते तेवढेच आहेत, फक्त ते ओव्हरलॅप केल्यामुळे आपल्याकडे जे बँड फॉर्मेशन आहेत हे पुष्कळ सारे जे बँड फॉर्मेशन आहेत हे कमी जास्त झाले. पण याच्यामध्ये पण ए बँड काय होतं आपल्याकडे नुसतं मायोसिन फिलामेंट. तर मायोसिन फिलामेंट कुठे चेंज नाही झाला तर ए बँड चेंज होणार का नाही. म्हणून काय असणार जो ए बँड आहे तो काय असणार रिमेन्स सेम. चेंज होतोय का नाही. ऍक्टिन फिलामेंट चेंज होतोय का नाही, कारण की ते सेम असणार, कारण की ते फक्त ओव्हरलॅप होत आहेत, ते कमी जास्त नाही होत आहेत. पण सार्कोमेअर एच झोन आणि आय बँड हे काय होत आहेत छोटे होत आहेत, कमी होत आहेत. कळलं, प्रोसेस कळली पूर्ण. त्याच्यानंतर आपण म्हटलं की ही प्रोसेस झाली, मग कंटिन्यू जेवढं एटीपी मिळत राहील तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू राहत राहील, स्लायडिंग आणि रोटेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे लिहिलंय द प्रोसेस कंटिन्यूज टिल द कॅल्शियम आयन्स आर पम्प बॅक टू द सार्कोप्लाझ्मिक सिस्टम रिझल्टिंग इन द मास्किंग ऑफ ऍक्टिन फिलामेंट्स. म्हणजे आता आपण म्हटलं ना आपल्याकडे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम होतं ज्याच्यातून कॅल्शियम रिलीज झालं होतं, तर ही जी प्रोसेस आहे स्लायडिंग रोटेशन कॉन्ट्रॅक्शनची जी प्रोसेस आहे ती तोपर्यंत कंटिन्यू होणार जोपर्यंत आपला पूर्ण कॅल्शियम जो आहे तो वापस आपल्या सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये चालला नाही जात, तोपर्यंत काय होणार कंटिन्यू होणार. आणि जेव्हा कॅल्शियम संपला की अनमास्किंग जी होत होती ती कॅल्शियममुळे होत होती ती होणार नाही, आणि म्हणून आपली कॉन्ट्रॅक्शनची प्रोसेस थांबून जाणार. मग आपली अनमास्किंग वगैरे झाली म्हणजे मास्किंग राहिली तर मग काय होईल आपली सेड लाईन्स नॉर्मल पोझिशन वर येईल आणि काय होणार आपलं रिलॅक्सेशन. आता म्हटलं की जी आपली रिॲक्शन टाइम आहे ती व्हेराय करते डिफरंट मसल्स मध्ये. ठीक आहे, तर आपली जी मसल आहे तिला आपण रिपीटेड ऍक्टिव्हेशन केलं तर ती काय करणार अक्युमुलेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड होणार ड्यू टू anaerobic ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन इन देम कॉझिंग फटीग. म्हणजे काय आहे की आपली जी मसल आहे ऍरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय आपण ऑक्सिजन घेतली आणि केली, आता आपली मसल खूप लवकर 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 तिचं ऍक्टिव्हेशन होऊन राहिलं. जर रिपीटेड ऍक्टिव्हेशन होत राहिलं तर त्या मसलला इनफ ऑक्सिजन नाही मिळणार की तो ऍरोबिक रेस्पिरेशन करू शकेल, तर त्यांच्यामध्ये कोणती प्रोसेस होईल anaerobic रेस्पिरेशन. ठीक आहे, तर त्या anaerobic रेस्पिरेशनचं प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, थोडीशी एटीपी बनते आणि काय असते जास्तीत जास्त प्रोडक्ट आपल्याकडे लॅक्टिक ऍसिड हा बनतो, आणि हा लॅक्टिक ऍसिड आपल्या त्या मसलमध्ये जाऊन जमा होतो, अक्युमुलेशन होते त्या मसलमध्ये, आणि ते काय करतात आपल्याला फटीग कॉज करतात, आपल्याला हातपाय दुखायला लागतो. जसं आपण आज पहिला दिवस आहे सपोज आता पहिल्यांदा कोणी मुलगी किंवा मुलगा जिमला चाललाय, तर ते जिमला गेल्यावर पहिला दिवस आहे आणि खूप सारी रनिंग केली. आता रनिंग केली तर रनिंग करता वेळेस फील नाही आलं, पण थोडा वेळ करत राहिल्यावर वाटतं ना की हात पाय दुखायला लागले, 2 दिवसानंतर दुखायला लागतं, त्या दिवशी पण 2 दिवसापर्यंत दुखत राहतो आपला हात पाय वगैरे एक्सरसाइज केल्यावर. तर त्यामध्ये काय होतं आपण जेव्हा एक्सरसाइज करतो आपल्या मसलला इनफ ऑक्सिजन नाही मिळत आहे त्या टाइम मध्ये, तर
त्या इनफ ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, अनारोबिक रेस्पिरेशन होतं. आणि त्या अनारोबिक रेस्पिरेशनच्या मुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतो. तो आपल्या मसलमध्ये जमा होतो आणि तो आपल्याला काय कॉज करतो, फटीग, ज्याच्यामुळे आपण लवकर थकून जातो आणि आपल्या हातापायामध्ये दुखतो आपल्याला. ठीक आहे. आता आपली मसल जी आहे ती कंटेन करते रेड कलर्ड ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट कॉल मायोग्लोबिन. तर आपल्या मसलमध्ये काय आहे, आपल्याकडे मायोग्लोबिन. मायोग्लोबिन काय करते, आपली ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट आहे मायोग्लोबिन. आता काही काही मसलमध्ये मायोग्लोबिन जास्त आहे, काही मध्ये मायोग्लोबिन कमी आहे. ज्याच्यामध्ये मायोग्लोबिन जास्त आहे ती कशी दिसणार, आपल्याला रेडिश दिसणार. ज्याच्यामध्ये कमी आहे ती व्हाईटिश दिसणार. त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये मायोग्लोबिन जास्त आहे त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया सुद्धा जास्त आहे. ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये मायोग्लोबिन जास्त आहे ती काय करणार, आपली ऍरोबिक रेस्पिरेशन करणार, म्हणजे खूप सारी एनर्जी प्रोड्यूस होणार, म्हणून त्यांना ऍरोबिक मसल सुद्धा म्हणणार. आणि जी दुसरी मसल असणार ती ज्याच्यामध्ये कमी मायोग्लोबिन आहे ती व्हाईट पेल दिसणार, म्हणून याला व्हाईट फायबर्स असं म्हणणार. ठीक आहे. त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया सुद्धा कमी असणार आणि ते काय करणार, अनारोबिक रेस्पिरेशन करणार. पण एक गोष्ट यांच्यामध्ये जास्त आहे ती काय आहे, ती असणार सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. यांच्यामध्ये काय असणार, जास्त असणार. तर हे आपण ओव्हरऑल काय आहे की ज्याच्यामध्ये मायोग्लोबिन कमी, ज्याच्यामध्ये मायोग्लोबिन जास्त, याच्यावर आपण मसलला दोन मध्ये डिवाइड केलं. एक आहे आपल्याकडे रेड फायबर्स आणि एक आहे आपल्याकडे व्हाईट फायबर्स. ठीक आहे. तर आपण बघू रेड मसल फायबर्स आणि व्हाईट मसल फायबर्स. ठीक आहे. ही आपल्याकडे रेड आणि आपल्याकडे आहे व्हाईट. कलरच दिसून येत आहे, याच्यामध्ये जास्त मायोग्लोबिन, याच्यामध्ये कमी मायोग्लोबिन. ठीक आहे. याच्यामध्ये सगळे पॉइंट इम्पॉर्टंट नाहीये, म्हणजे जसं स्मॉलर डायमीटर आहे, लार्जर डायमीटर, हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये. यांच्यामध्ये जास्त मायोग्लोबिन आहे. ठीक आहे. आणि जास्त मायोग्लोबिन असल्यामुळे हे काय दिसणार, रेड दिसणार. यांच्यामध्ये कमी मायोग्लोबिन आहे म्हणून हे व्हाईट दिसणार. यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त आहे, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया कमी आहे. यांच्यामध्ये जास्त ब्लड कॅपिलरीज आहे, यांच्यामध्ये कमी ब्लड कॅपिलरीज आहे. यांच्यामध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये काय होतं, आपल्याकडे ऍरोबिक रेस्पिरेशन होतं, याच्यामध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. आता अनएरोबिक रेस्पिरेशन झालं म्हणजे काय होणार, लॅक्टिक ऍसिड अक्युम्युलेशन होणार. याच्यामध्ये पण लॅक्टिक ऍसिड अक्युम्युलेशन होऊ शकतं, पण याच्यामध्ये खूप कमी, खूपच फायनल क्वांटिटीज मध्ये लॅक्टिक ऍसिड कमी प्रोड्यूस होऊ शकतो. आता याच्यामध्ये खूप सारे आपल्याकडे ऑक्सिजन म्हणजे आहे आपल्याकडे मायोग्लोबिन ओव्हरऑल. तर रेड मसल्स मध्ये तर हे काय असणार, यांच्यामध्ये हळूहळू कॉन्ट्रॅक्शन होईल. या मसलमध्ये रेड फायबर्स मध्ये हळूहळू हळूहळू कॉन्ट्रॅक्शन होईल आणि लंबा समयपर्यंत चालेल, लॉंग समयपर्यंत चालेल. का बरं, खूप जास्त वेळ चालेल. का बरं असं होणार, कारण की हे मसल फायबर्स हॅव स्लो रेट ऑफ कॉन्ट्रॅक्शन फॉर लॉंग पिरियड्स. हळूहळू कॉन्ट्रॅक्शन होईल पण लांब चालेल, लॉंग चालेल. असं का बरं, कारण की यांच्यामध्ये फटीग येत नाही आहे. फटीग का बरं नाही येत आहे, कारण की यांच्यामध्ये ऑक्सिजन सप्लाय बरोबर आहे, कारण की ते ऍरोबिक रेस्पिरेशन होत आहे. मग इथे आपण बघू, इथे अनएरोबिक रेस्पिरेशन होत आहे, लवकर लवकर ग्लायकोलिसिस होत आहेत, लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन होत आहे. याच्यामध्ये काय होईल, खूप लवकर कॉन्ट्रॅक्शन होईल, फास्ट रेट ऑफ कॉन्ट्रॅक्शन होईल, पण खूप कमी वेळासाठी होईल, कारण की आपल्याला काय येईल, फटीग येईल लॅक्टिक ऍसिड अक्युम्युलेशन मुळे. तर हे काय आहे, स्लो आणि परसिस्टंट लॉंग. पण हे काय आहे, फास्ट. ही स्लो, ही फास्ट. पण ही परसिस्टंट लॉंग स्टँडिंग, पण ही कशी, खूप लवकर मसल आपली थकून जाईल आणि थकून जाईल. ठीक आहे. आणि लवकर थांबेल आपली कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस. कळलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे आपण म्हटलं की सगळ्याच याच्यात जास्त आहे, रेड मसल फायबर, व्हाईट मसल फायबर मध्ये सगळं कमी आहे. पण एकच गोष्ट आहे जी व्हाईट मसल फायबर मध्ये जास्त आहे, ती काय आहे आपल्याकडे, सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम हॅव मोर, व्हाईट मसल्स हॅव मोर सायकोप्लाझमिक रेटिक्युलम. रेड मसल मध्ये काय आहे, कमी आहे. ठीक आहे. ही एकच गोष्ट आहे. आणि याच्यावर एमसीक्यू क्वेश्चन येतो. एमसीक्यू क्वेश्चन काय येतो की यांच्यामध्ये
ऑड वन आउट, सगळं जास्त आहे सगळं जास्त आहे. मग क्वेश्चन येणार व्हाईट फायबर्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया कमी, व्हाईट फायबर्स मध्ये ब्लड कॅपिलरीज कमी, व्हाईट फायबर्स मध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा कमी, आणि व्हाईट फायबर्स मध्ये मायोग्लोबिन सुद्धा कमी. त्याचा ऑप्शन काय असणार? विच इज द फॉल्स? व्हाईट फायबर्स मध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम कमी, हा त्याचा फॉल्स असणार ऑप्शन. ठीक आहे. तर आपण बघितलं व्हाईट फायबर्स आणि रेड फायबर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू आपली स्केलेटल सिस्टीम. ठीक आहे. तर स्केलेटल सिस्टीम आपण उद्या कंटिन्यू करू, पण मी थोडस बेसिक आयडिया देऊन टाकते. ठीक आहे. थोडस बेसिक आयडिया देऊन टाकू. आपल्या स्केलेटल सिस्टीम मध्ये आपल्याकडे बोन्स आहे आणि आपल्याकडे कार्टिलेजेस आहे. ठीक आहे. आणि हे आपले बोन्स आणि कार्टिलेजेस आपल्या मूवमेंट, लोकोमोशन, आहे सगळ्यासाठी, चेविंग ऑफ फूड, वॉकिंग अराउंड, हे सगळ्या कामासाठी आपले बोन्स आणि कार्टिलेज रिस्पॉन्सिबल आहे. आणि आपले बोन्स आणि कार्टिलेज काय आहेत? आपले स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. ठीक आहे. आपले बोन्स आणि कार्टिलेज काय आहेत? आपले स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. बोन मध्ये खूप हार्ड मॅट्रिक्स आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅल्शियम सॉल्ट्स आहेत. आणि जो कार्टिलेज आहे त्याच्यामध्ये तो स्लाइटली प्लायबल मॅट्रिक्स आहे, म्हणजे हार्ड नाहीये खूप जास्त, कारण की त्याच्यामध्ये कॉन्ड्रायटिन सॉल्ट्स आहे. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये 206 बोन आहेत, 206 हड्ड्या आहेत. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किती हड्डे आहेत? आणि 206. आणि किती काही फ्यू कार्टिलेजेस सुद्धा आहे. कार्टिलेज कुठे कुठे आहे? जसं हायलिंग कार्टिलेज आपण म्हणतो, इलास्टिक कार्टिलेज आपण जसं म्हणतो, असे कार्टिलेज असतात आपल्या बॉडीमध्ये. तर कार्टिलेज कुठे आहे? जसं आपल्या नोजच्या टिप मध्ये कार्टिलेज आहे, इयरच्या लोब्युल मध्ये कार्टिलेज आहे, असं आपल्या रिब्स मध्ये पण कार्टिलेज आहे, असं. ठीक आहे. ठीक आहे. तर आपला जो स्केलेटन आहे तो एक ऍक्सियल स्केलेटन आहे आणि एक अपेंडिक्युलर स्केलेटन आहे. ठीक आहे. तर ऍक्सियल स्केलेटन मध्ये आपल्याकडे 80 बोन्स आहेत. ठीक आहे. मग अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये किती बोन्स असणार? 126 बोन्स आपले काय आहे? अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये. ऍक्सियल स्केलेटन मध्ये 80, अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये 126 बोन्स. आता हे 126 बोन्स मधून 30 जे बोन्स आहे ऍक्सियल स्केलेटन एकदम सेंट्रल वाला पार्ट आपला. अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे जसं आपले लिम्स आले, आपले पेल्विक आणि पेक्टोरल गडल सुद्धा आले, आपले हात पाय पण आले. हात म्हणजे आपले 30 बोन्स पर लिम्ब बसणार. तर आपल्याकडे किती लिम्स आहेत? 4 आहेत. तर 30 × 4 म्हणजे 120. पण अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये किती बोन्स आहेत? टोटल 126 बोन्स. तर हे 6 बोन्स कोणते असणार आपल्याकडे? आपल्याकडे असणार 4 पेक्टोरल गडरचे आणि 2 आपल्याकडे पेल्विक गर्डलचे बोन. तर ते आपण नंतर बघू. ठीक आहे. पेल्विक गर्डरचे म्हणजे आपल्याकडे बरं मी सांगूनच देते, स्कॅपुला, क्लॅविकल, आणि आपल्याकडे आहे हिप बोन, त्याला इनॉमिनेट बोन सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर आपल्याकडे अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये काय काय आलं? आपलं हे पेरिफेरल, सगळं पेरिफेरल, आणि जे सेंटर म्हणजे ऍक्सियल. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? तर आपल्या स्केलेटल सिस्टीम मध्ये काय असते? आपल्याकडे बोन्स आहे, आपल्याकडे कार्टिलेज आहे. आता बोन जे आहे त्याची हार्ड मॅट्रिक्स आहे आणि ती कॅल्शियम सॉल्टने बनली आहे. आणि कार्टिलेजचं काय आहे? स्लाइटली प्लायबल मॅट्रिक्स आहे आणि ती कॉन्ड्रायटिन सॉल्ट्सने बनलेली आहे. बोन्स, आपल्या बॉडीमध्ये किती बोन्स आहेत? 206 बोन्स. आपल्या बोन्स मध्ये ऍक्सियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन आहे. ऍक्सियल स्केलेटन मध्ये किती बोन्स आहे? 80 बोन्स. आणि अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये किती बोन आहेत? 126 बोन्स. त्याच्यामध्ये पण आपल्या पर हात मध्ये किती बोन आहेत? 30. आणि पर पायामध्ये किती बोन आहेत? 30 बोन. तर तसे ते झाले 120. आणि जे 6 बोन्स आहेत ते आहे आपले स्कॅपुला, क्लॅविकल आणि आपलं हिप बोन. ठीक आहे.
तर आता हे ऍक्झियल स्केलेटन, अपेंडिक्युलर स्केलेटन हे आता आपण उद्या बघूया, आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू.